मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात दुप्पट भाडेवाढ होणार आहे. भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनानं मंजुरी दिली आहे. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांची वाढ होणार आहे. फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारलं जाईल. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत. आज रहिवाशांच्या मागण्यांबाबत MMRDA, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घेतला जातोय याकडे रहिवाशांचं लक्ष लागलंय. हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी लागू केला जाणार आहे किंवा खुला केला जाणार आहे. मुंबई बांद्रा रेक्लेमेशन आणि आदर्श नगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकारनं आदेश जारी केलाय. या पुनर्विकासातनं म्हाडाला 3700 घरं तसंच 5 ते 6,000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. यासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाईल. NCERTच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकातनं मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकण्यात आलेत. भारतीय राजघराणं, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाव बेटी पढाओ सारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश करण्यात आलाय. विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झालंय. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38% आलाय. अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी आहेत. त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर आजही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. एप्रिल महिना वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरलाय. आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्यामुळे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुणे रेल्वे स्थानकावरती उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलाट क्रमांक 1 जवळ होल्डिंग झोन बनवण्यात आलाय. इथे प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच फलाटावरती प्रवेश मिळणार आहे. उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणात मुंबईकर एसटीनं गावी जातात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. यंदा मात्र जनतेवरती मोठी भाडेवाढ लादून सुद्धा एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा आलेख घसरत चाललाय आणि भाडेवाढीमुळे उत्पन्नात भर पडण्याऐवजी महामंडळाच्या तिजोरीमध्ये दर दिवशी 3 ते 4 कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या 3B टप्प्यात बदलापूर, कर्जत, आसनगाव ते कसारा आणि पनवेल ते वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामाला गती मिळणार आहे. येत्या 6 वर्षात हे काम पूर्ण होऊन संपूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रॅकवरती धावण्याची शक्यता आहे. भारतानं गेल्या दशकभरात 17 कोटी लोकांना आत्यंतिक गरिबीतनं बाहेर काढलंय. तसंच भारतात रोजगाराच्या संधींमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालातून सांगण्यात आलंय. ग्रामीण आणि शहरी गरिबीतील फरक सुद्धा 7.7% घटून 1.7% आलाय. RTI अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दुसऱ्या फेरीसाठी 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदत संपल्यानंतर 86,440 जागांवरती प्रवेश निश्चित झालेत. तर अद्यापही 22,000 जागा रिक्त आहेत. देशात 100 वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवी 100 नर्सिंग कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत. यात गोंदियामध्ये 195 कोटी रुपयांच्या निधीतनं आणि नंदुरबारमध्ये 325 कोटींमधनं ती स्थापित केली जातील. नागपूर आणि मुंबईसह 6 ठिकाणी नवीन कॉलेजेस दिली आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा म्हणाले. पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळालाय. सल्लागार समितीची बैठक आज विमानतळ इथे पार पडणार असून 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीनं मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं विविध प्राधिकरणांवरती जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेला झोप प्राधिकरणाचे अधिकार बहाल केल्यामुळे आता महापालिका रखडलेल्या 64 योजनांसाठी विकासकांकडून स्वारस्यपत्र मागवणार आहे. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळानं ठोस योजना आखली. एसटीला उभारी देण्यासाठी 2 तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रातील आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एसटीची आर्थिक गणितं सुधारण्यास मदत केली जाईल असं सांगण्यात येत आहे.
पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या मोठ्या झाडांच्या छाटणीसोबतच रेल्वे मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामाला वेग आलेला आहे. काल विद्याविहार ते मुलुंड पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे मार्गाजवळील झाडांची छाटणी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी झाले. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याच्या हालचालींना गती मिळतेय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू झालेत. नैसर्गिक रंग आणि मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात जागरूकता मोहीम राबवली जाते. एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडा सुद्धा झपाट्यानं वाढत असल्याचं गंभीर चित्र निर्माण झालंय. देशात मागील 4 महिन्यांमध्ये 62 वाघांचा मृत्यू झालाय. त्यातील 20 वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातले आहेत. परिणामी व्याघ्र मृत्यूमध्ये देशामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलाय. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण कामांना वेग आल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केलाय. बहुतांश कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेकडनं युद्धपातळीवरती प्रयत्न केला जातोय. यासाठी आठवड्याभरात 2650 रेडीमिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आलाय. एकीकडे उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असताना पिंपरी चिंचवडमध्ये विजेचा लपंडाव देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाकडमधील रहिवासी पुरते हैराण झालेत. मध्यरात्री गुल होणारी वीज तब्बल 10 ते 12 तासांनी पूर्ववत होत असल्यामुळे भर उन्हाळ्यात उच्चभ्रू सोसायटी धारकांसह सर्वांच्या अंगाची लाईलाई होतीये. दरवर्षी शैक्षणिक वर्षातील 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणं आवश्यक आहे. त्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास तर इयत्ता 6वीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे 1000 तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचं नियोजन अपेक्षित असतं. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे. सीमेवरील वाढत्या ताणामुळे सीमा सुरक्षा दलानं शेतकऱ्यांना तसे निर्देश दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आता चीननं पाकिस्तानची बाजू घेतली आहे. पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली आहे. सीमेवरती तणाव वाढताच पाकिस्ताननं चीनकडे आर्थिक मदत मागितली. यावेळी पाकिस्ताननं चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली. पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बैसरंज हे पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा NIAसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलाय. या संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यानं दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केलाय. दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे. मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचललेली आहेत. सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडलाय. गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिला. भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलावत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणावरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येते. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील 10,000 CCTV यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येते. प्रवाशांसह देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरामध्ये ऑपरेशन ऑल आऊट राबवलं. या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी शहरामध्ये नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यावरनं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भिवंडीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुलढाण्यात मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि यावेळी पाकिस्तानचे पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात पाकळणीची धांदल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर आज दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद असेल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्याची माहिती दिली. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यामध्ये यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून यामध्ये 17 किलो सोनं तर 256 किलो चांदी देवीचरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अर्पण केले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी येणाऱ्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यातून उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला 30 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. जागतिक बँकेच्या मदतीनं होत असलेल्या या प्रकल्पाच्या निविदा पुढील महिन्यात निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेशपेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होतीये. उन्हाळ्यामुळे मासळीला मागणी कमी झाल्यामुळे भावात 5 ते 10 टक्क्यांनी घट झालेली होती. चिकन, मटण आणि गावरान इंग्लिश अंड्याचे भाव सुद्धा स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लातूरच्या परसंडातील रोकडोबा देवस्थानचा कारभार हा धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत होते.